बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. शहरापासून दूर एका मोठ्या खडकावर बसलेले ते हॉटेल आता अगदी शांत होते. हॉटेलमध्ये रहिवाशी नव्हते असे नाही, पुष्कळ होते. भले मोठे आवार आणि एकमेकांपासून दूर दूर अंतरावर असली पृथक पृथक निवासस्थाने. यामुळं गर्दी असली तरी कोलाहल नव्हता. आम्ही सर्वजण आमच्या निवासस्थानासमोरील बागेतच बसलो होतो. आम्हाला हव्या होत्या तेवढ्या मद्याच्या आणि सोड्याच्या बाटल्या आमच्या हाताशी ठेवून वेटर्सनी रजा घेतली होती. खाण्याची कुणालाही शुद्ध राहू नये इतके पिणे झाले होते. ढेरपोट्या रंजन काका खुर्चीतल्या खुर्चीत मांडी घालून बसला होता. नाकेश्वर जयंत जप्याचे विमान पार वैकुंठाच्या दारी पोचले होते. अण्णांना तसे काहीच झाले नव्हते. ते आनंदात होते. मद्याच्या प्रत्येक घुटक्याचा मजा घेत होते. या सर्व हिंद मंडळीत मी एकटाच काय तो नमाजी होतो. श्रावण महिनाभर माझे एकाशन व्रत असल्याने इच्छा असूनही मी त्या पेयाच्या प्यालाला स्पर्श करू शकत नव्हतो. एका अगदी छोट्या प्यालातील अननसाचा रस मी गेले 2 तास पुरवून पुरवून पित होतो. त्या मद्यप्यांच्या मेळाव्यात बसल्यामुळं की काय कोण जाणे, माझ्याही मेंदूवर मळव आले होते. शरीर हलके झाल्यासारखे वाटत होते. ऐकण्याची शक्ती थोडकी कमी झाली असल्याचा भास होत होता. गप्पा मारण्याच्या मनस्थितीतही कुणी नव्हते. समोरच्या बाटलीतील मद्य आपल्या पेल्यात ओतून घेणे, खाली वाकून सोड्याची बाटली उचलणे, लोखंडी उचकटण्याने ती हलकेच उघडणे, तिच्या फसफसण्याचा प्रवाह पेल्यातल्या पेल्यात सावरणे आणि मग हलके हलके मद्यानंद घेण्यास प्रारंभ करणे. या एवढ्याच क्रिया बिनबोभाट चालल्या होत्या. मध्येच रंजन काकाचे लक्ष माझ्याकडे गेले. मीही त्या आनंदात सामील आहे अशा ठाम कल्पनेने त्याने लाडी स्वरात मला विचारले, दादाजी तुम्ही सुखी छो के बाप्पा? हा भला सुखी छो, मी उत्तर दिले. रंजन काकाच्या या प्रश्नाला उत्तर देण्याइतके माझे गुजरातीचे ज्ञान आता प्रौढ झाले होते. पिऊन मस्त झाला की रंजन काका हा प्रश्न हटकून विचारी आणि मी त्याला इच्छित उत्तर देई. हा खेळ आता आमच्या दोस्तखान्या इतका जुना झाला होता. तेवढा एकच प्रश्न आणि त्याचे तेवढेच उत्तर इतकाच संवाद झाला. परत सारे मद्यानंदी आपापल्या आनंदात गर्क झाले. पाऊस नुकताच शिंतडून गेल्यामुळे हवेत गमतीदार गारठा होता. लहडलेल्या पारिजातकाचा वास आसमंतात दरवळत होता. मद्याचा वास आणि पारिजातकाचा सुवास यांच्या तरंगत्या मिसळीमुळे सारे वातावरणच मादक सुवासिक झाले होते. आभाळ मोकळे झाले होते. त्यामुळे न्हालेल्या चांदण्या परत लुकलुकू लागल्या होत्या. वाऱ्याच्या झुळकीने सभोवारची झाडे डुलत होती. त्यांचे ते डुलणेही मद्यपाच्या अकारण हालचालीसारखे आत्मतृप्त वाटत होते. मैफलीत दिवा असा मुळीच नव्हता. नाही म्हणायला आमच्या निवासस्थानाच्या ओटीवर एक छोटा विद्युतकंद जळत होता आणि त्याचा प्रकाश आम्हा सर्वांना पुरेसा होता. माझे तिन्ही मित्र मनसोक्त पीत होते. त्यांच्या सौख्य सभेचे दृश्य डोळ्यांनी पीत पीत मीही सुकावलो होतो. सपाटा दूर टाकल्यामुळे माझे उघडे पाय खालच्या हरळीशी चाळा करीत होते. हरळी थोडी ओलसर होती. तिचा स्पर्श पायांना गुदगुल्या करीत होता. माझ्या डोळ्यांसमोर एक मोठा 10 हत्तीच्या अंगा एवढा कातळ उभा होता. त्या कातळावर एक वेली चढवली होती. तिची पिवळी फुले आता झिंगल्याने पांढुरकी वाटत होती. दिवसा पाहिली होती म्हणूनच त्यांचा रंग रात्री भासत होता. भिजून सुकलेला तो कातळी एखाद्या सुस्त मद्यपासारखा वाटत होता. तारा झिंगल्या होत्या. वारा झिंगला होता. झाडे झिंगली होती. कातळ सुस्तावला होता. दूरवर दिसणारे सिकंदराबाद शहरातले दिवे देखील तारवटलेल्या डोळ्यांसारखे दिसत होते.
मला भूक लागली होती, पण माझ्या मित्रांपैकी कुणीही काही खाण्याची इच्छा देखील दाखवित नव्हता. अण्णांनी आपल्या मोकळ्या प्याल्यात परत 4 बोटे व्हिस्की टाकली. सोड्याची बाटली अलगद फोडली. आतला प्रवाह खिदळत बाहेर आला. त्यांनी त्या बाटलीचा गळा मद्याच्या पेल्याशी भिडवला. तरीही सोड्याचे खिदळणे पेल्याबाहेरच सोडले. अण्णांना आता खूप चढली होती. बाटली पेल्याची भेटी त्यांना सहजपणे घडवता येईनाशी झाली होती. समोरचा पेला त्यांनी लटलटत्या हाताने उचलला. घटघटा एका दमात पिऊन टाकला. तोंडातल्या तोंडात एक मिटकी मारली. झोपाळलेल्या माणसासारखे ते बसल्या खुर्चीवरून मागे रेलले. डोळे गच्च मिटून त्याने आपल्या मस्तकाचा मागील भाग खुर्चीच्या पाठफळीवर टेकला. त्यांचे हात सैलपणे हवेत मिटू लागले. डोळे मिटूनच अडकळत्या स्वरात ते गाऊ लागले. मैं मैकदे की राह से होकर निकल पड़ा. मैं मैकदे की राह से होकर निकल पड़ा, वरना सफर हयात का कितना दराज था. छत, मी एकदम ओरडलो. उर्दू शायरांनी दारूबाजीचं फार कौतुक करून ठेवलंय. दारू पिण्या वाचून ह्यांनी दुसरं काही सुखच अनुभवलं नसावं. सदान कदा भय, मैकंदर साकी, सागर, सुराही, शराब, मैफिल, दर्द आणि दुखतरे अंगूर. माझ्या बोलण्याने अण्णांचे डोळे किलकिले झाले. त्यांनी टेकलेली मान हलकेच वर उचलली. सरळ बसण्याचा प्रयत्न करीत तो तर त्या शब्दात पण ठाम आवाजात ते म्हणाले, दादा. जी, मी म्हणालो. काही अबोल माणसे प्यायल्यावर बोलकी होतात, आणि जेव्हा बोलकी होतात तेव्हा फार चांगले असे काहीतरी त्यांच्या तोंडून बाहेर पडते, हे मला माहीत होते. मी वयाच्या 13 वर्षापासून दारू पितोय. कमाल झाली, कमाल झाली. अण्णाजी, તમે वो મજદૂરની વાર્તા કહો, કેટલી ખરી છે? रंजन काका झटक्याने उठत बोलला. अण्णांनी वाकून हिरवळीवरची एक बाटली उचलली आणि ते रंजन काकांच्या मोकळ्या पेल्यात मद्य ओतू लागले. ना ना ना. रंजन काका पेला बाजूला घेत म्हणाला, હું માંગુ, હમણાં તમે વાર્તા કહો, સાંભળો દાदा. तो मला उद्देशून बोलला. मी ऐकू लागलो. अण्णा सरळ बसले. सांगू लागले, दादा. मध्येच घोरण्याचा स्वर उमटला. जया जपे खुर्चीतल्या खुर्चीतच झोपला होता. रंजन काका भिलकांडत उठला. निवासस्थानाच्या झोपावयाच्या खोलीतून त्याने एक उशी आणली आणि ती त्याच्या मानेखाली दिली. तो थोडासा चाळवला आणि परत झोपला. मग घोरला नाही. कहो. रंजन काकाही डोळे मिटून ऐकायला बसला. अण्णा सांगू लागले, पारतंत्र्याच्या ओल्या काळातील गोष्ट आहे. तेव्हा आपल्या मुंबई राज्यात देखील दारूबंदीचा खुळा कायदा झालेला नव्हता. एका पुरुषानं किती बायका कराव्यात याचं गणित सरकार मांडित नव्हतं. देशाला स्वातंत्र्य नव्हतं, पण माणूस पुष्कळ स्वतंत्र होता. हा, आतापेक्षा पुष्कळ सुखी होता. बरं, अण्णांची ही मतं मला माहीत होती. मी ती अनेकदा ऐकलीही होती. मला औत्सुक्य होतं ते सांगणार होते त्या कथेबद्दलचं. तर तेव्हाची गोष्ट ते सांगू लागले. गिरगावात रेल्वे बार नावाचं एक दुकान होतं. बिअरची बाटली फक्त 14 आण्याला मिळायची त्या काळात. हां, बरोबर पापड, लोणचं, सलाड मोफत. मी त्यावेळी नुकताच मुंबईत आलो होतो. धंद्याचा जम तो सोडाच, अजून ताकाला तूर लागली नव्हती.
काहीतरी उद्योग करून महिन्याकाठी 50-60 रुपये मिळवीत होतो. एकटाच होतो. तो रेल्वे बार ही एकच मला विसाव्याची जागा होती. आनंद आनंद नावाची वस्तू मला तिथेच तेवढी दृष्टीस पडत होती. हां, माझ्याही हाताशी येऊ शकत होती. एका संध्याकाळी मी असाच थकून भागून गेलो होतो. बारमध्ये जाऊन एका टेबलाशी बसलो. माझ्यासारखे पुष्कळ जण तिथे होते. सारी मेजे भरलेली होती. मी एका मेजाशी जाऊन बसलो. स्वतःचा खिस्सा चाचपून पाहिला आणि वेटरला ऑर्डर दिली. एक बियर. खरं सांगायचं म्हणजे त्या काळी मी ज्या दिवशी पित असे त्या दिवशी खात नसे. परवडतच नव्हतं ते. बियरची बाटली आली. मी ती अलगद फोडून पेल्यात ओतली. अधीरपणे फेसाळता पेला ओठाला लावला. डोक्यात 100 दुःखांचं काहूर होतं. एका एका घोटासरशी एक एक दुःख लंगडं होऊ लागलं. मी आता इतकं पितो तरी माझी शुद्ध जात नाही. त्या काळी तसं नव्हतं. आपण मद्य प्यायला जातो आहोत या कल्पनेपासूनच कैफ चढायला आरंभ व्हायचा. मी ती सारी बाटली संपवली. शरीर जरा हलकं हलकं झालं. कांद्याचा काप आणि लोणचं जिभेवर ठेवल्यावर आणखी पिण्याची इच्छा झाली. खिशात तेवढे पैसे नव्हते, नाहीतर त्या दिवशी विस्की मागवली असती. स्वतःच्या दारिद्र्याचा संताप आवरीत मी उठणार एवढ्यात एक वेटर माझ्यासमोर आला. साहब, क्या है? भीड़ बहुत है. आपकी इजाज़त हो तो एक आदमी यहाँ बैठना चाहता है. एका मेजाशी एकाच मद्यप्याने बसावे असा त्या मद्यालयाचा रूढ संकेत होता. मी वेटरला काही उत्तर देण्यापूर्वीच एक रमची बाटली खाकेत मारून एक ग्रस्त जवळ आला. त्याचे वय 35च्या आसपास असेल बघा. चेहऱ्यावरून तो मध्यमवर्गीय दिसला. श्रीमंत खचितच नव्हता तो. अगदी अगदी मजुरासारखा अवतार होता त्याचा. कमरेला एक खाकी पॅन्ट, तिच्या शेवटाची सुतं निघालेली, ती मळलेलीच. अंगात तसाच एक शर्ट, छातीवरचा खिसा फाटलेला, एका कानात विडी अडकलेली, दाढीचे खुंड वाढलेले, डोळे खोल गेलेले, रंग काळा, डोळ्यांखाली आणखी काळा, डोक्यावर टक्कल पडत आलेलं, केस काही काळे काही पांढुरके. तो अनोळखी इसम वेटरच्या मध्यस्थीसाठी थांबला नाही. माझ्या खांद्याला स्पर्श करून आजीजीने म्हणाला, साहेब, मी बसू इथे, आपण घेऊ थोडी थोडी. वास्तविक मी त्याच्याबरोबर बसून प्यावे असा तो दिसत नव्हता, पण मी तहानलेला होतो. खिशात पैसा नव्हता. आणखी पिण्याच्या आशेनं माझी जीभ पटकन बोलून गेली, हो हो, त्याला काय हरकत आहे, बसा की बसा. तो माझ्या पुढ्यातील खुर्चीवर बसला. बसल्याबरोबर भपकन घामट असा वास आला. एकदा वाटले उठावे, पण तोवर त्यानं बाटली खोलली. माझा उष्टा प्याला अलीकडे ओढला. त्यात भरगच्च रम ओतली. मला ते कडकमध्ये खरोखरच हवे होते. मी उठलो नाही. पेल्याला पेला चिकटवून तो म्हणाला,
सुखानं राहा साहेब, सुखानं राहा, सुखानं राहा. मीही म्हणालो. माझा एक पेला रिकामा होतो न होतो तोवर त्याने 3 पेले झोकले. 3. त्याचा चेहरा तांबरला, डोळे भडकले. मग तो उगीच एकटक माझ्याकडे पाहू लागला. पाहता पाहता त्याचे जाडसर काळे ओठ अलग झाले. एक एक चमत्कारिक हसू त्यातून बाहेर पडलं. काही गुपित सांगताना काढतात ना, तसा खाजगी स्वर काढीत तो त्या धुंदीतच मला म्हणाला, साहेब, तुमची माझी ओळख नाही. हो हो, नाही खरे. मी म्हटलं, असायचं काही कारणही नाही. तो पुन्हा तसलंच चमत्कारिक हसणे हसला. मी एक साधा मजूर आहे. बारमध्ये बसून दारू पिणे एवढी माझी ऐपत नाही हो. पण त्याचे ताटरलेले डोळे एकदम आकुंचित झाले, अर्धवट मिटले गेले. डोळ्यांच्या कडातून अश्रूंचे थेंब ओघळू लागले. त्याचा गळा दाटला. भरल्या सुरात अत्यंत कळवळ्याने तो बोलू लागला. त्याचे उच्चार ठीक येत नव्हते, पण बोलणे अगदी सुसंबंध होते. लोक म्हणतात दारू पिणं वाईट आहे. मला नाही तसं वाटत साहेब. जगात भरोसा ठेवावा अशी ही एकच वस्तू आहे. औषध तुम्हाला गुण देईलच असं नाही. डॉक्टर सांगतो या पुढ्या घ्या, 3 दिवसात तुम्हाला बरं वाटेल. पण तसं वाटत नाही. माणसावर भरोसा ठेवा, तो तुम्हाला खचित धोका देईल. तुम्हाला मैत्रीचं वचन देईल आणि तुमच्याशी दुश्मनी करेल. माणसापेक्षा कुत्री भरोशाची असतात. माझं एक कुत्रं होतं साहेब. होतं धनगरी जातीचं. लहानपणापासून त्याला पाळलेला मी. माझ्या मांडीवरच बसायचं, अंगावर खेळायचं, अंथरुणात येऊन झोपायचं. त्यानं सुद्धा दगा दिला नाही मला. ही गोष्ट खरी आहे साहेब. गोंधळ्याची थाप नाही की कथे करायची आडकथा नाही, एकदम खरी. त्या कुत्र्याचा मुका सुद्धा घेत होतो मी. माझा हात हातात धरून तास तास खेळायचा तो. मी कामाला निघालो की गिरणीपर्यंत मला घालवत यायचा. गिरण्या सुटायच्या वेळी माझी वाट बघत फाटकात उभा असायचा. मी गावात गेलो तर तो भाकरी खाणं सोडून द्यायचा. एवढं भरोशाचं जनावर एका रात्री त्यानं माझ्या पायाची नडगी फोडली. हे बघा, हे बघा. त्यानं आपला लटपटता पेला अंग वेडे वाकडे करीत समोरच्या मेजावर ठेवला. कुत्रा उलटल्याची ती कथा खरोखरच अश्रुत आणि अद्भुत होती. मी त्याच्या पायावरचा वन पाहिला आणि खालचा ओठ पुढे काढून मान खालवर डोकावली. आहे ना, मी काय गोळी काढली होती त्या कुत्र्याची? काही नाही, काही नाही. एवढंही त्याला मी लाख वेळा निगडीच्या फोपानी चोपला होता. कधी म्हटलं तर कधी कधी तो माझ्या अंगावर आला नव्हता. त्या रात्री काही नाही, त्याच्या तोंडातलं एक हाडूक खाली पडलं होतं. अंधारात माझा त्या हाडकावर पाय पडला. त्यानं माझी नडगी फोडली. मी हाडूक घेणार नव्हतो, खाणार नव्हतो. कुत्रा वासानं माणूस ओळखतो ना. अंधार असला तरी हा पाय धन्याचा आहे
हे त्यानं ओळखलं असेल. हा, असेल की नाही. त्या कुत्र्याला फासात अडकवून झाडाला टांगले मी. त्या रात्रीच त्यानं प्राण सोडला. तेव्हा माझा जीव कळवाळा, भडभडून आलो. फार गुन्हे जनावर होत, फार फार. सांगता सांगता तो रडू लागला. बेभान हाताने आपलं डोळे पुसू लागला. मी म्हटलं, पिसाळ असेल कुत्रा. बरोबर बरोबर, लोक तसंच म्हणाले हो. पण साहेब, भरोशाचं म्हणून महापूर जनावर देखील असं एकाएकी पिसाळलं. हा, दारू कधी पिसाळत नाही, कधीही पिसाळत नाही. जेवढी खुशी तुम्ही तिच्याकडून मागता तेवढी खुशी ती तुम्हाला देते. हा, कधी धोका देत नाही, कधी धोका देत नाही. बोलत बोलत लटपटत्या हाताने त्याने परत आपल्या पेल्यात दारू ओतली. सोडा घालण्याचंही तो विसरला. कोरे मद्य त्याने तसेच घटाघटा पिऊन टाकले. तोंड वेडे वाकडे केले. पुढे सरकून माझ्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करीत तो बोलू लागला. ही वल्ली आम्हा गरिबांना परवडणारी नाही. पण मी पितो. पिऊ नको तर काय करू. हा, प्यायलो नाही तर मी मरून जाईन हो, मरून जाईन मी, नाहीतर वेडा होईन. तुम्ही सांगा मला, सांगा, जगात कुणीच भरोशाचं भेटलं नाही तर माणसानं भरोसा कुठं धुंडावा हो. हा, मी सोलापूरचा साहेब. सोपान माझं नाव. सोपान. गिरणीत काम करत होतो. पोटापुरतं मिळवीत होतो. घरी बायको, 2 मुलं आणि म्हातारी. संसार सुखात होता. तेव्हा कधी हात लावत नव्हतो या लाल पाण्याला. एक साल सोलापुरात गाठी तापाची साथ आली. गाठी तापाची साथ आली आणि मी आजारी पडलो. अंथरुणाला खिळलो. बायको, म्हातारी दोघी माझी सेवा करीत होत्या. माझ्याशिवाय घरात दुसरा कोणता बापही कुणी नव्हता. माझ्या काकत गोळा उठला तशी बाया माणसं घाबरली. शेजारीच एक दोस्त राहत होता. सुखानं राहू देतो दादा आप्पा, त्याचं नाव मी घेत नाही. हा, मी कैपात बोलत नाही साहेब, मी कैपात बोलत नाही. हा, या अनुभवाच्या गोष्टी आहेत हो. बायकोनं धाकट्या पोराला त्या दोस्ताकडे पाठवलं. हा, फार मोठ्या काळजाचा माणूस तो. माझा अगदी लंगोटी यार धावत आला. माझ्या अगदी उशागती बसला. माझं दुखणं त्यानं ओळखलं. मला धीर दिला. रात्रंदिवस माझ्याजवळ राहू लागला. मला औषध पाणी करू लागला. शहर फुटलं. लोक रानात राहायला गेले. माझ्या बायकोच्या माहेरची माणसं आली. माझा रोग माझ्या बायकोला लागू नये म्हणून ती त्या सहाऱ्यांना घेऊन गेली. एवढी मायेची बायको, पण आपल्या प्राणाच्या भीतीनं मला आजारी टाकून निघून गेली हो. मीच आपल्या तोंडानं तिला जायची परवानगी दिली. हा हात तिच्या पाठीवर फिरवला हो.
मग ती गेली, बायको माहेरी गेली, लेकरं आजोळी गेली. मी राहिलो घरात मरणाच्या दारात. बायको पोरं गेली ती गेलीच, पण खरं वाटणार नाही मास्तर तुम्हाला, एक दिवशी म्हातारी सुद्धा गेली. माझ्या बहिणीच्या खेड्यावर जाऊन राहिली हो. त्या सगळ्यांचं जाणं बरोबर होतं, बरोबर होतं. गाठी तापाचा रोगी, गाठ ताप, साथीचा आजार हो. त्यांचं जाणं बरोबरच होतं. माणसाला आपला जीव प्यारा असतो. गेले गेले, सगळी गेली. घर मोकळं मोकळं. मी अंथरुणावर. तेव्हा माझ्याजवळ कोण राहिलं साहेब? माझा दोस्त. त्यानं आपली बायका पोरं सासूरवाडीला पिटाळली आणि माझ्याजवळ राहिला. आई, बाप, बायको, लेकरू या सगळ्यांपेक्षा दोस्तान्याचा कळवळा काही वेगळा असतो. तो तो माझा दोस्त माझ्याजवळ राहिला. मरणाच्या दारात त्यानं माझा हात सोडला नाही. कोणी करणार नाही इतकी सेवा केली त्यानं माझी. त्याच्या उपकारांना काही सीमा नाही हो. कामधंदा, घरदार सारं सोडून तो माझ्या पाशी राहिला. त्याच्या पुण्याईनच मी त्या आजारातनं बरा झालो. खडखडीत, अगदी खडखडीत बरा झालो. 4 महिने गेला. साथीचा भर ओसरला. फुटलेलं शहर पुन्हा बसायला लागलं. माझी बायका पोरं माघारी आली. आई आली. सगळ्यांनी मला मिठ्या मारल्या. म्हातारनं मुक्क घेतलं, बायकोनं मुक्क दिलं, पोरांनी पाप पाजलं. मला ते नाटक नाही वाटलं दादा, खरं वाटलं. सगळं खरं वाटलं. माझ्या घरच्या माणसांची माया काही कमी झाली नव्हती, तशीच होती. पण घरच्यांच्या मायेपेक्षा माझ्या दोस्तानं दाखवलेला जिव्हाळा वाढला होता. तो आभाळा एवढा होता, आभाळा एवढा. त्याचे उपकार मी कसं फेडणार? फार मोठा माणूस हो. देव, देव, धरतीवरचा देव तो. इतका वेळ बोलत राहिला. सोपानमध्येच थोडका थांबला. परत तसले चमत्कारिक हसला. आता त्याला ती कथा पुरी सांगायची होती. श्रोता कोण आहे याचे त्याला भान नव्हते. तो ती कथा का सांगतो आहे याचीही आठवण त्याला नव्हती. त्याने मेजावरला पेला दूर चालला. हाताचे कोपर मेजावर ठेवले. अगदी हळू आवाजात तो पुढं सांगू लागला. पुढं आहे का दादा, पुढं आहे का? आणि त्याला हुंदका दाटला. थोडा वेळ परत गप्प होऊन अत्यंत कष्टाने तो बोलू लागला. अगदी अगदी हळू आवाजात बोलू लागला. पुढं मी सोलापूर सोडलं. नशीब काढावं म्हणून मुंबईला आलो. इथं चाकरी मिळाली, तशी बायका पोरं पण इथं आणली. इथं पैसा मिळायला लागला. संसार ठाक ठीक झाला. पण माझ्या त्या दोस्ता वाचून मला गमना. तो नुसता माझा दोस्त नव्हता, माझा बाप होता. त्यानं मला पुन्हा जन्म दिला होता. तो माझा देव होता.
जिंदगी बक्षीस देऊन टाकली होती. मी त्याला कागद लिहिला इकडे ये म्हणून. मास्तर मास्तर तो तिथली नोकरी सोडून माझ्यासाठी इथं आला. इथं त्याला काम लागलं. आम्ही दोघेजण एकाच गिरणीत काम करू लागलो. तो माझ्या घरीच राहत होता. बायका पोरं अजून आणली नव्हती त्यानं. माझं घर गिरण गावातल्या त्या 2 खोल्या म्हणजे म्हणजे रामाचं राज्य होतं. पण एके दिवशी मी काय पाहिलं साहेब, एके दिवशी मी काय पाहिलं साहेब, रात्रपाळी आटोपून मी घरी आलो. म्हातारी पोरांना पोटाशी घेऊन गॅलरीत खाटेवर झोपली होती. बेराडाचं दार बंद होतं. उघड्या खिडकीतून दिव्याचा उजेड दिसत होता. आत कोणीतरी बोलत होता. का कुणाला ठाऊक. मी खिडकीपाशी थबकलो. आत कोण होतं, कोण होतं. माझी सेजेची बाईल आणि तो माझा जीवाचा दोस्त. तो तिच्या अंतरुणात होता साहेब. माझं सारं अंग पेटलं. लात मारून दार उघडावं आणि त्या दोघांचे प्राण घ्यावेत असं मला वाटलं. पण माझ्या हातून ते झालं नाही. मी कुणाला ठार मारू. माझ्या 2 चिमण्या पोरांच्या आईला का मला जीवदान दिलं त्या दोस्ताला. मला सवालाचा जबाब तेव्हा सापडलाच नाही. अजून सापडला नाही. मला स्वतःला मरायचं नाही. माझी बायको लेकरं यांना मला सांभाळायचं आहे. त्या दोस्तावर हात टाकण्याची माझी हिंमत मला होत नाही. कुणी मला दिलं नव्हतं, कुणी देणार नाही ते त्यानं मला दिलंय. जिथं जिथं भरोसा ठेवला तिथं तिथं धोका वाट्याला आला. धोकाच. मी काय करू, काय करू. मी परवडत नाही तरी एक गोष्ट करीत राहतो. दारू पितो, दारू पितो. सारं पुसत नाही हिनं, पुसत नाही. पण पुसटतं फिक्क पडतं म्हणून पितो. मी दारुड्या नाही, मी दारुड्या नाही हो. तो रडू लागला. पण त्याचे रडू तोंडाबाहेर पडले नाही. नुसते डोळे गळत राहिले. गाल भिजून चिंब होई तो रडत राहिला. मलाही काय बोलावं ते सुचना. किती वर्ष झाली त्या गोष्टीला. तो माणूस मला अजून आठवतो आणि जसाच्या तसा आठवतो. एक दीर्घ निश्वास टाकून अण्णा परत खुर्चीच्या पाठीशी रिलले. रंजन काका हलकेच उठला आणि हॉटेलच्या मुख्य इमारतीच्या दिशेने भेलकांडत जाऊ लागला. माझे डोके सुन्न झाले होते. कुठे जातोस असंही मी रंजन काकाला विचारले नाही. त्याला आणखी मद्य हवे होते. झोपलेल्या वेटर्सना जागे करण्याच्या इराद्याने तो चाललेला होता. अण्णा परत गुणगुणू लागले. मैं मैकदे की राह से होकर निकल पड़ा. मैं मैकदे की राह से होकर निकल पड़ा, वरना सफर हयात का कितना दराज था. वरना सफर हयात का कितना दराज था. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 11 वाजता एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी
आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.